पार्थ पवार आरोपांच्या चक्रव्यूहात अडकले। पार्थ पवार यावर स्पष्टीकरण कधी देणार? झी 24 तासच्या बातमीवर स्पष्टीकरण कधी दिलं जाणार याची आता सर्वांनाच उत्सुकता आहे आणि प्रतीक्षा सुद्धा आहे। झी 24 तासच्या ईमेलला उत्तर कधी मिळणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तर कालच या संदर्भातली बातमी आम्ही लावून धरलेली आहे आणि ती बातमी आम्ही पहिली प्रसिद्ध केलेली आहे। आता यावर पार्थ पवार कधी उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात पार्थ पवार यांनी अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही, त्यामुळे ते काय उत्तर देतात, कधी उत्तर देतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, कालपासून आपण ही बातमी सातत्याने दाखवत आहोत, अद्याप या संदर्भात पार्थ अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाहीये। तुम्ही काल त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे का, किंवा आतापर्यंत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे का? काय नेमकं त्यांच्याकडून सांगितलं जातंय? श्वेता, खरं तर या प्रकरणाशी आपण त्यांच्याशी म्हणजे पार्थ पवार यांच्याशी आपण चर्चा केलेली होती। 2 दिवसांपूर्वी त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला ज्या शंका आहेत, तुमचे जे काही प्रश्न आहेत, आम्हाला या संदर्भातला तुमच्या झी 24 तासकडनं मेल प्राप्त झालेला आहे आणि त्या मेलवरती आम्ही लवकरात लवकर उत्तर देऊ। आम्हाला एका दिवसाची तुम्ही मुदत द्या। म्हणजे कालपर्यंत खरं तर त्यांचं उत्तर येणं अपेक्षित होतं, मात्र कालसुद्धा त्यांच्याकडनं कोणताही मेल जो आलेला आहे तो आलेला नाही। पार्थ पवार यांच्याकडून अजूनही कोणतंही स्पष्टीकरण अद्यापपर्यंतही आलेलं नाही। म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे आणि अजूनही आता नक्की पार्थ पवार कुठे आहेत या संदर्भात त्यांच्याकडनं आता कोणतीही माहिती जी आहे दिली जात नाही आहे। सोबतच त्यांनी जे सांगितलेलं होतं की आम्ही एका दिवसानंतर तुम्हाला तात्काळ मेलद्वारे रिप्लाय देऊ, मेलमध्ये तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू, मात्र अजूनही मेलवरती त्याचा रिप्लाय जो आहे तो आलेला नाही। पार्थ पवार सध्या मुंबईत असल्याची माहिती मिळते। खरं तर ते त्यांच्या नरिमन पॉइंट इथल्या निर्मल इमारतीमध्ये त्यांचं एक ऑफिस आहे, त्या ठिकाणी त्यांच्या विविध बैठका पार पडत असतात। पार्थ पवार मुंबईमध्ये असल्यानंतर ते इथे देत असतात, मात्र अजूनही त्या ठिकाणी आलेले नाहीत। त्यांच्याकडनं अजूनही कोणताही रिप्लाय जो आहे तो आलेला नाही। फोनद्वारे पार्थ पवार आता संपर्क साधत नाही, त्यामुळे आता पार्थ पवार कधी नक्की स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पार्थ पवार यांचं असं म्हणणं होतं की जमीन खरेदी करत असताना आम्ही अनधिकृत कोणतंही काम केलेलं नाही, आम्ही अधिकृतपणे ही जमीन खरेदी करण्यासाठी प्रयत्न करतोय किंवा तशी प्रक्रिया सुरू आहे। जर कोणतंही अनधिकृत काम पार्थ पवार यांच्याकडनं झालेलं नसेल तर मग अजूनही त्यांनी रिप्लाय का दिला नाही असा प्रश्न सध्या संबंध महाराष्ट्र विचारत आहे आणि या विषयावरती अजूनही पार्थ पवार यांनी चुप्पी का साधली आहे हाही प्रश्न सगळेजण विचारताय। सोबतच झी 24 तासच्या माध्यमातून सुद्धा आपण कालपासनं हाच प्रश्न जो आहे तो उपस्थित करतोय। आता 2 दिवस उलटलेत, पार्थ पवार यांनी कोणताही रिप्लाय दिलेला नाही, त्यांच्याकडनं कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही, त्यांच्या मीडिया समन्वयकांकडनं सुद्धा रिप्लाय दिलं जात नाहीये। त्यांचे जे पक्षाचे जे नेते आहेत किंवा त्यांचे जे प्रवक्ते आहेत ते सातत्यानं एकच गोष्ट म्हणतात की आम्ही संपूर्ण या प्रकरणाची माहिती घेऊन त्यानंतरच बोलू। आता संपूर्ण महाराष्ट्राने ही बातमी पाहिलेली आहे, या बातमीमध्ये नक्की काय अनियमितता आहे हे सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे, मात्र फक्त पक्षाच्या नेत्यांपर्यंत किंवा प्रवक्त्यांपर्यंत आणि त्यांची जी टीम आहे त्यांच्यापर्यंतच पोहोचलं नाही का असा एक प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। आता आम्ही पूर्ण माहिती घेऊ आणि त्या माहितीनंतरच बोलू असं वारंवार त्यांच्या पक्षाच्या वतीनं सांगितलं जाते किंवा त्यांचे जे टीम कोऑर्डिनेटर आहे त्यांच्याकडनं सांगितलं जाते, मात्र पार्थ पवार कधी समोर येणार आणि या संदर्भात बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या वकिलांची मदत घेऊन पार्थ पवार मेलवरून रिप्लाय देणार होते, मेल कधीपर्यंत येणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण आता राजकीय नेते असतील, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया असेल किंवा मग जे इतर संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते आता सातत्यानं प्रश्न विचारतायत, मग जर शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार मदत करत नसेल मग तर फक्त राजकीय नेत्यांसाठी सत्ता वापरली जाते का, त्यांच्या मुलांसाठी सत्ता वापरली जाते का असा सवाल आता तळागाळापासून विचारला जातो। त्यामुळे आता अनेक जे प्रश्न उपस्थित झालेत त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पार्थ पवार यांच्याकडनं काय स्पष्टीकरण दिलं जाणार आणि कधीपर्यंत दिलं जाणार हे मात्र बघणं महत्त्वाचं असणार आहे। आज दिवसभरात घडणाऱ्या घडामोडींकडे आणि पार्थ पवार यांच्याकडे आपलं लक्ष असणार आहे।